नमस्कार मंडळी, मी मेघा झीझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज साधी सोपी आणि पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी एकदम साधी आहे, हेल्दी आहे आणि करायला तर एकदमच सोपी आहे। तर त्याच्यासाठी मी आधी इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाऊण कप बेसन पीठ, पाऊण कप तांदळाचं पीठ। इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रवा वापरला तरीही चालू शकतं। त्याच्यानंतर मी इथं 1.5 कप आपलं टोटल बेसन, गहू पीठ आणि तांदूळ पीठ झालेलं आहे। तर त्याच्या अर्धा आपल्याला गूळ इथं वापरायचा आहे। तर मी इथं गुळाची पावडर करून ठेवलेली आहे, तीच वापरत आहे। तुम्ही याच्यामध्ये साखरही वापरू शकता, पण जर हेल्दी वेनं बनवायचं असेल तर आपल्याला इथं गुळाचा वापर करायला हवा, त्याच्यामुळे मी गूळ वापरलेला आहे। तर पाऊण कप गूळ वापरलेला आहे एकूण। त्याच्यानंतर 1 वेलचीची पूड करून घातलेली आहे, जायफळ किसून घातलेला आहे। त्याच्यानंतर मी इथं 1 कप पाणी घेतलेलं आहे, ते पाणी याच्यामध्ये घालून घेते। तर आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं आहे। तर मी इथं 2 कप ही पाणी घेतलेलं आहे, पण मी ते थोडं थोडं ॲड करणार आहे। तर आधी आपण हे मिक्स करून घेऊयात। तर ह्याच्या गाठी होऊ नयेत एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे। हे व्यवस्थित छान सरसरीत पीठ होतं, फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत। तर मी आता थोडं थोडं करून पाणी ॲड करते। एकदम आपल्याला असं पातळसर इथं याचं बॅटर बनवायचं आहे, म्हणजे खूप पातळही नाही, आपलं डोस्याचं पीठ असतं तशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे। तर इथं बघू शकता, हे अजून खूप घट्टसर वाटत आहे मला, त्यामुळे मी अजून थोडं पाणी ॲड करते। तर थोडं थोडं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी चेक करायचं, म्हणजे आपल्याला योग्य कन्सिस्टन्सी वाटली तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही। आणि चुकून कधी पाणी जास्त झालं तर तुम्ही याच्यामध्ये परत गव्हाचं पीठ 2-3 चमचे वगैरे ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या। तर हे इतपत पातळ झालेलं आहे, हे आपल्याला अशाच पद्धतीने बनवायचं आहे। थोडा वेळ आपण याला झाकून ठेवणार आहोत, त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होईल। तर इथं बघू शकता पाऊण कप पाणी राहिलेलं आहे 2 कपमधील। त्यानंतर आपण हे झाकून ठेवूयात 10-15 मिनटं। 10-15 मिनटांनी म्हणजे आपल्याला गूळ पण पूर्ण वितळवून घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ घातलं होतं त्याच्यामुळे थोडंसं आपण हे मुरायला ठेवलं होतं। तर हे आपलं झालेलं आहे। तर बघू शकता आपलं डोस्याच्या बॅटरसारखं हे झालेलं आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। प्रत्येक वेळी आपण मालपुवा बनवताना पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी चवीपुरतं मीठ घालत आहे। गोडाचा पदार्थ असला तरीसुद्धा थोडंसं याच्यामध्ये मीठ ॲड करायचं, त्यामुळे ह्याची चव चांगली लागते। कारण गहू पीठ वगैरे आहे त्यामुळे थोडंसं बॅलन्स व्हायला थोडे 1 पाऊण चमचा इतकं मीठ टाकायचं। त्याच्यानंतर मी इथं भिडाचा तवा छान गरम करून घेतलेला आहे, त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घेते। तर तुम्ही इथं तेलही वापरू शकता, पण गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं तूप वापरलं की टेस्ट अजून छान लागते। तर अशा पद्धतीने हे पळीनं सोडायचं आहे आपल्याला आणि हे हलकंसं जाडसरच असतं, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याचा थिकनेस असायला हवा। आणि एक मध्यम आचेवर हे आपल्याला 1-2 मिनिट भाजू द्यायचं आहे। आणि बघू शकता आपण इथे सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे, तरी छान अशी जाळी सुटलेली आहे। मस्त जाळीदार बनतात हे मालपुवा। तर बघू शकता इथे सुंदर जाळी आलेली आहे। मीडियम गॅसवरती दोन्ही साईडला छान आपण ह्याला भाजून घेणार आहोत। 3-4 मिनटं भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ आहे त्यामुळे छान मऊसूत होतो, पण ह्याला भाजायला थोडासा टाईम लागू शकतो आणि कलर याचा थोडासा डार्कच येतो।
तेव्हाच हे खायला छान लागतात चवीला. तर दोन्ही साईडनी छान असं याला भाजून घ्यायचं. तर बघू शकता हे अशा पद्धतीने होतात. खूप छान, खूप टेस्टी लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. प्रत्येक वेळी घावण घालताना जे आपण बॅटर बनवलं ते हलकंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण पसरवत बसायचं नाही, ते आपोआप पसरतं त्याच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे. घावण एका साईडने व्यवस्थित भाजू द्यायचं आहे. वरून ड्राय झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने वरून आणखी थोडं तूपही लावू शकता किंवा नाही लावलं तरीही चालू शकतं. तर हे पूर्ण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. कडा आधी सोडवून घ्यायच्या व्यवस्थित. त्याच्यानंतर हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असतं हे, त्याच्यामुळे पलटताना थोडंसं पटकन पलटायचं. तर बघू शकता इथं छान कलर आलेला आहे. दुसऱ्या बाजूने छान भाजलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा साध्या सोप्या नाश्त्याच्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. तर हे मालपुआ तुम्ही चहासोबतही खाऊ शकता. चहासोबत मालपुआ खूप छान लागतो टेस्टला. तर नक्की ट्राय करून बघा.